नमस्कार. आज वसई विरार शहर महानगरपालिकेवरती वसई गावातील वसई जनशक्ती आघाडी ह्या संघटनेचा आज मोर्चा आलेला आहे. मोर्चा आणण्याचं मुख्य कारण काय आणि आज त्यांना आतापर्यंत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने काय काय आश्वासन दिले किंवा काय सांगितलेलं आहे ते आपण ऐकून घेऊया. आज तुम्ही जो मोर्चा काढलेला आहे मुख्य कारण काय? महानगरपालिका प्रशासन हे मागील 5 वर्षामध्ये प्रशासनाच्या हातात सत्ता असल्यामुळे महानगरपालिकेत कामं होत नाहीत असं म्हणणं होतं. जानेवारीमध्ये प्रशासनाच्या जागेवर इकडे आपले महापौर आणि आपले लोकप्रतिनिधी आल्यानंतर असं वाटलेलं की आता तरी आपल्या प्रश्नाला वाचा फुटली जाईल. फेब्रुवारी महिन्यात आणि एप्रिल महिन्यात आम्ही महानगरपालिकेच्या महापौरांसोबत, इकडल्या नगरसेवकांसोबत, इकडल्या कमिशनरांसोबत आम्ही वसईतल्या प्रश्नावर बऱ्याच वेळा चर्चा केली. परंतु चर्चा आणि त्या चर्चेनंतर त्यावर फक्त आश्वासनं या पलीकडे लेखी उत्तर द्यायला किंवा काही ठोस कार्यक्रम करायला तयार नव्हते. वसई बुडू नये या संदर्भात आम्ही जवळजवळ 20 पेक्षा जास्त मुद्दे हे एप्रिल महिन्यातच या महानगरपालिकेने दिलेले. परंतु महानगरपालिका ही नक्की इकडलं प्रशासन चालवतं, इकडलं सत्ताधारी चालवतात की बिल्डर चालवतात असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज वसईतल्या स्थानिक भूमिपुत्रांना आपण वसईमध्येच उपरे आहोत का अशी भावना निर्माण झालेली आहे. वसईकरांना पाणी दिलं जात नाही पण पाण्याचा कर घेतला जातो. मलनिसारण कर लावण्याचं प्रयोजन काय ते अजूनपर्यंत वसईकरांना कळलं नाही. आमची घरपट्टी मागील 10 वर्षामध्ये 100 पट्टीपेक्षा जास्त वाढलेली आहे आणि याही वर्षी ती 20% वाढवण्यात आली. आम्ही वसईमध्ये राहतो, ग्रामपंचायतीमध्ये राहतो. आमच्या घराला CCOC नसल्यामुळे आज पाणी कनेक्शन असेल किंवा इतर गोष्टीसाठी आमची घरं अनधिकृत आहेत हे दाखवून आम्हाला खऱ्या अर्थाने या वसईमध्ये वसईचे भूमिपुत्र हे इकडे चोर आहेत, उपरे आहेत असं दाखवण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न असतो. आम्हाला पिण्याचं पाणी दिलं जात नाही. इकडे FSI वाढवून टोलेजंग इमारती उभा केल्या जातात. या सगळ्या विरोधात आम्ही महानगरपालिकेच्या प्रशासनाला नेहमी सांगत असतो की स्थानिक भूमिपुत्र यांच्या हक्काचं रक्षण झालं पाहिजे. इकडली हरित वसई वाचली पाहिजे. इकडल्या नागरिकांना सेवा सुविधा दिली पाहिजेत. गुन्हेगारी वसई नाही, चांगले रस्ते असणारे सुसज्ज वसई असली पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. परंतु त्या संदर्भात ते काही लेखी उत्तर द्यायला तयार नसल्यामुळे आज भूमिपुत्रांना जे कर भरतात ते महानगरपालिकेच्या सेवा सुविधापासून वंचित आहेत. ते आज महानगरपालिकेला जाब विचारण्यासाठी आलेले आहेत की महानगरपालिका आम्हाला आपलं मानते की आम्हाला दुय्यम नागरिक मानते. आज जाब विचारण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत. मॅडम, आज तुम्ही ह्या ठिकाणी आतापर्यंत कोणी अधिकारी तुम्हाला भेटायला आले नाहीत. जर का अजून तुम्हाला लेखी आश्वासन जर नाही दिलं तर तुम्ही पुढचं तुमचं पाऊल काय असणार आहे? नाही, ते जरी इथे आले नाहीत तर आम्ही मात्र तिथे जाऊ. मग सगळी जी जनता या ठिकाणी आलेली आहे त्यांना जे काही उत्तर द्यायचंय, त्यांना जे काही बोलायचं आम्ही त्यांच्या लोकांना बघू दे. महानगरपालिकेची कशी SC ऑफिसेस आहेत आणि काय आहे ते आम्ही त्या ठिकाणी जाऊ, त्यांच्याकडून घेऊ. तेवढं आम्ही नम्रपणे घ्यायला तयार आहोत. आणि जरी तुम्हाला आश्वासन लेखी दिलं परंतु त्याची पूर्तता त्यासाठी तुम्ही काही टाइम पिरियड देणार आहात की त्यांची फक्त जशी आंदोलन येतात लेखी आश्वासन घेतात आणि आंदोलन मागे घेतली जातात तसं होणार आहे? नाही, आतापर्यंत आज आम्ही डायरेक्ट या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आलेलो नाही. या अगोदर सुद्धा आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदनं दिलेली आहेत, चर्चा केलेली आहे. पण मात्र त्याने आम्ही हे करू ते करू, फक्त भविष्यात काय करू ते सांगितलेलं आहे. पण आतापर्यंत त्याची पूर्तता काही केलेली नाहीये. आता आम्ही त्यांना हेच सांगणार आहोत की आता या वर्तमान काळामध्ये तुमची भूमिका काय असेल ते तुम्ही आम्हाला सांगा. भविष्यात तुम्ही काय करणार आहात ते भविष्यातलं स्वप्न तुम्ही आम्हाला सांगू नका. आताची काय भूमिका ती आम्हाला सांगा. साहेब, आज ह्या ठिकाणी वसई विरार शहर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते देखील आलेले आणि त्यांनी देखील सांगितलं की वसईतल्या ज्या काही आता समस्या आहेत ह्या दूर करण्यासाठी आम्ही देखील केंद्रात आणि राज्यात मदत करू. परंतु येथून ह्यांनी GR काढला पाहिजे. आता वसईची गावातील काही प्रश्नासाठी आणि पाणीपट्टी कमी करण्यासाठी GR काढण्यासाठी तुम्ही ह्यांना आता काय अजून हे करणार आहात, प्रयत्न करणार आहात? नाही, आज जे आंदोलन आहे ना ही सुरुवात आहे. म्हणजे ह्या अगोदरही आम्ही भेटी घेतल्या आहेत, निवेदनं दिली आहेत, संघर्षही केलाय. परंतु आज ही सुरुवात आहे. जसं 2009 मध्ये जसं गावाच्या महापालिकेतील समाविष्ट करण्याच्या विरोधात जसा गावातील जनतेचा एल्गार होता तसा आज गावातील प्रश्नांवर जी गेली 35-40 वर्ष प्रलंबित आहेत सगळ्या सरकारने आम्हाला फसवलेलं आहे. तेव्हा त्या प्रश्नांवरची ही लढाई सुरुवात झालेली आहे. महापालिकेचे काही प्रश्न आहेत की जसं घरपट्टीमध्ये प्रचंड वाढ केलेली आहे, पिण्याचं पाणी नाही परंतु पिण्याच्या पाण्यावर कर ऍडिशनल लावलेला आहे. शौचालयाचे वाहून नेण्याची व्यवस्था नाही आहे तरी पण त्याच्यावर कर लावलेला आहे.
FSI प्रचंड वाढवून ठेवलेले आहेत, पायाभूत सुविधा नाहीत, FSI आणि टॉवर उभे राहिले जात आहेत, असे अनेक महापालिकेचे प्रश्न आज आमच्या समोर आहेत. परंतु या सर्व प्रश्नांची लढाई आमची चालू राहता वसईकरांचे, भूमिपुत्रांचे जे 2009 साली जे प्रश्न होते त्यातले 2 महत्वाचे प्रश्न आहेत की आमची जी घरं आहेत भूमिपुत्रांची, म्हणजे आम्ही आदिवासीच आहोत. आदिवास म्हटलं तर इतक्या वर्षानुवर्ष आमचे पूर्वज या वसईमध्ये राहिलेले आहेत आणि त्यांची जी घरं आहेत ती आज नियमानुकूल करण्यासाठीचा मागणी आमची गेली अनेक वर्षाची आहे. त्याचप्रमाणे जो हरित पट्टा आहे वसईमध्ये, जो पश्चिम पट्टा सुंदर निसर्ग आहे आणि आमची वसईकरांची संस्कृती आहे, वसईकरांचा इतिहास आहे, हे सगळं टिकलं पाहिजे. यासाठी हरित पट्टा जो आहे, जसं सिडकोच्या नकाशामध्ये हरित पट्टा कायम ठेवला होता, नॉन डेव्हलपमेंट झोन ठेवला होता, फक्त भूमिपुत्रांची ठराविक FSI पर्यंतच बांधकाम तिथे होईल. पुन्हा एकदा त्या किनारपट्टीला पुन्हा एकदा त्या हरित पट्ट्यामध्ये टाकावं, तिथे एक नियोजन प्राधिकरण द्यावं आणि त्यामध्ये त्या हरित पट्ट्यामध्ये कोणतेही बांधकाम न होता ते हरित पट्टा पूर्वीसारखं मुंबईला वसईकरांना शुद्ध हवा देण्यासाठी राखीव राहावं. यासाठी आमचं याच्या पुढे या आंदोलन, महापालिकेच्या आंदोलना बरोबरच ह्या भूमिकेसाठी हे प्रश्न महत्वाचे सोडवण्यासाठी आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत. सरकार आणि महापालिकेने त्याचा ठराव करावा, जे कायद्यात बसतं ते करावं. तोपर्यंत ते आंदोलन आम्ही सोडणार नाही. शेवटी ही 2 मागण्या तरी वसईकरांच्या ज्या आहेत, बाकीच्या पाणी बिणी हे सगळ्या आहेतच, पण या महत्वाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही जे आंदोलन करणं त्याची आजपासून सुरुवात केलेली आहे. सर्व प्रश्न आम्ही सोडवणार आहोत, नुसता एकच नाही, पण या सर्व प्रश्नांसाठी आजचा संघर्ष आहे. तर आपण ऐकलं, ह्या ठिकाणी वसई जनशक्ती आघाडी त्यांचं एकच म्हणणं आहे की वसईच्या जनतेला ज्या काही प्राथमिक गरजा आहेत त्या अजूनपर्यंत पुऱ्या होत नाहीत, पण त्या गरजा आम्हाला पूर्ण करा. मी काय सांगतोय की वसई शहरी भागामध्ये 1-1 इंचावरती बांधकाम केलं जातं, परंतु आमच्या जागेवरती, आमच्या स्वतःच्या मालकीच्या जागेवरती आम्हाला बांधकाम करायचं नाही, तर वसई शहरी भागात राहणाऱ्या लोकांना ऑक्सिजन द्यायचा आहे. त्यासाठी आमचा भाग हा FSI कमी करा. जो पूर्वीचा 0.33% FSI होता, हा FSI ठेवा. आम्ही आमचे छोटेसे घर आणि आजूबाजूला वाडी बनवू आणि त्या झाडाचा संपूर्ण वसई तालुक्याला फायदा होईल आणि वसई तालुक्याला ऑक्सिजन मिळेल. परंतु हा फक्त निर्णय तुम्ही घेऊ शकत नसाल तर ह्यापुढे आमचे आंदोलन असेच चालू राहतील, असं देखील यांचं म्हणणं आहे. वसई लाईनीसाठी दिलीप डाबरे, नमस्कार.